ग्रुपचं नाव सुनीता विद्यम आहे. माझं आशिष श्रीकृष्ण गेडाम आहे. माझ्या ग्रुपचं नाव सुनीता विद्यम आहे. माझे नाव आशिष श्रीकृष्ण गेडाम आहे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. हा एक बोर्ड आहे. माझे पूर्ण नाव मंगेश वाल्मिका बनकर. मी इयत्ता 6वीला शिकत आहे. हा बेसबॉल आहे. माझे पूर्ण नाव लोकेश वड्डाच. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. तो क्रिकेट बॉल. बास्केटबॉल आहे. माझे पूर्ण नाव मी 5वीत शिकत आहे. पूर्ण नाव कार्तिक चिंचुकर. मी इयत्ता 7वीला शिकत आहे. याच्यावर वेगवेगळे चेंडू काढलेले आहेत. हा एक बोर्ड आहे. त्या बोर्डवर चेंडू काढलेले आहे. हा फुटबॉल आहे. माझे पूर्ण नाव वैभवी कामत मार्गाचे माझे पूर्ण नाव वैभवी कामत मार्गाचे मला बेसबॉल खेळायला आवडते. माझे पूर्ण नाव मला टेनिस बॉल खेळायला आवडते. माझे पूर्ण नाव रेणुका मंगेश कंवर आहे. मी 7व्या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा उच्च प्राथमिक शाळा आहे. माझ्या ग्रुपचे नाव मेरी कुली आहे. हा डॉक्टर आहे. डॉक्टरचे नाव श्री आहे. डॉक्टर माझे पूर्ण हा डॉक्टर आहे. डॉक्टरचे नाव श्री आहे. डॉक्टर इलाज करतात. माझे पूर्ण नाव प्रतीक निलेश कांबडी. मी 6व्या वर्गात शिकत आहे. दवाखान्याचे नाव अब्दुल कलाम आहे. डॉक्टरच्या गळ्यात टेलिस्कोप आहे आणि डॉक्टरने चष्मा लावला. माझे पूर्ण नाव मी 6व्या वर्गात. ह्या टेलिस्कोप आहे. टेलिस्कोपने डॉक्टर पेशंटला तपासतात. माझे पूर्ण नाव सात्विक जोगेश्वरी. मी 7व्या वर्गात शिकत आहे. ह्या डॉक्टरच्या गावाचे नाव कोणतं आहे. हा डॉक्टर बूट घालून आहे. ह्या डॉक्टर पेशंटला औषध देतात. माझे पूर्ण नाव वंशिका गणेश कुपारे. हॉस्पिटलमध्ये खूप सुविधा आहे आणि स्वच्छता पण. हा डॉक्टर स्किनचा आहे आणि हा डॉक्टर पेशंटला तपासतात आणि जर जास्ती आजारी असला तर सुई देतात. माझे पूर्ण नाव सुनीता निलेश. माझे पूर्ण नाव सुनीता निलेश कांबळे. मी 5व्या वर्गात शिकत आहे. हा डोळ्याचा डॉक्टर आहे आणि आपण जे आले वेगवेगळे अशा प्रकारे वेगवेगळे डॉक्टर आहेत. ही एक शाळा आहे. या शाळेच्या आजूबाजूला जी 2 झाडे आहेत ती आता खूप मोठी झालेली आहे. या शाळेतील विद्यार्थी खूप शिस्तीत राहतात. या शाळेमध्ये अलग अलग उपक्रम राबविले जातात. मला या शाळेवर खूप प्रेम आहे. मी पण या शाळेत शिकते. हे 2 जे झाडे आहेत ती आंब्याची झाडे आहेत. या झाडांना काही वर्षातच आंबे येतील. शाळेच्या आजूबाजूला 2 मोठी झाडं आहेत. प्रांगणात प्रार्थना सुरू आहे. मुलं मुली खूप आनंदी आहेत. आम्ही बापू रामला शाळेत सोडवायला. या शाळेत भारताचा झेंडा फडकवतो. या शाळेत मोठे मैदान आहे. या शाळेत एक सुंदर वेगवेगळे फुलं लागतात. या वर्गाच्या आजूबाजूला शिक्षक आहेत. ही शाळा खूप रंगरंगीत आहे. शाळेतील घसरगुंडी, पाळणा, सीसॉ व अलग अलग वस्तू खेळायला आहे. शाळेच्या आजूबाजूला खूप सारी छोटी छोटी झाडे लागलेली आहेत.
ही शाळा खूप सुंदर आहे. या शाळेतली मुले वेगवेगळे खेळ खेळत आहे. या शाळेतली माझी प्रिय मैत्रीण आहे. या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. ही शाळा पिंपळखुटा गावात आहे.